पाण्याचा वापर न करता वाफेवरती झणझणीत असं बटर चिकन कसं करायचं ते बघणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, टेस्ट आणि वेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी मी इथं थोडीशी हळद घेतली, मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर चिकन मसाला घेतला रेडीमेड वाला 3 चमचे, बटर घेतलेला आहे साधारणतः 3 चमचे आहे आणि अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे प्रमाण किती घ्यायचं ते तुम्हाला सांगते। तर चिकन मध्ये टाकण्यासाठी मी इथं अगदी चिमूटभर हळदीचा वापर करते, जास्त वापर करायचा नाही आपल्याला। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकते, म्हणजे अर्धा चमचा मिठाचा वापर करणार आहे, 1 चमचा चिकन मसाला आणि 3 चमचे बटर घेतले, त्यामधला 1 चमचा बटरचा वापर करते, राहिलेला आपण नंतर करणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुपाचा पण वापर करू शकता। तर सर्व चिकनला हा मसाला लावून घेऊया। जे काही साहित्य लागतं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा। तर याच्यावरती प्लेट झाकून आता आपण हे साईडला ठेवूया। मसाला तयार करण्यासाठी मी तर कढई ठेवली आहे, अर्धा चमचा तेल टाकलेला आहे कांदा भाजण्यासाठी। 2 मीडियम साईजचे कांदे एकदम पातळ चिरून घेतलेले ते टाकूया आणि हा कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, तर हे आता आपण काढून घेऊया। तर कांदा भाजून काढून झालेला आहे, त्याच्यानंतर मी इथं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, ते टाकून खोबरं पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत मी इथं परतून घेतलंय, तर ते पण काढते। तर याच्यामध्येच मी इथं 2 चमचे तीळ टाकलेला आहे, तीळ पण एखादा मिनिटभर परतून घेऊया। याच्या आधी पण मी चिकनचा वाफेवरचं चिकन टाकलेलं आहे गावरान पद्धतीनं, तीही रेसिपी नक्की बघा। तर तीळ पण काढून घेतलंय। तर या ठिकाणी 1 इंच आलाचे काप घेतलेले आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि आपला मसाला तयार केलेला। तर हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकूया। त्याच्यामध्येच आलं टाकूया, आपण घेतलेली लसूण आणि तयार केलेला मसाला। याच्यामध्ये तुम्ही काही कमी जास्त मसाल्यामध्ये करू शकता। तर टोपण लावूया आणि जाडसर असं वाटण करून घेतलंय, 1-2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे मी मसाला बारीक करताना। तर फोडणीसाठी सर्वात आधी मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकूया। हा मसाला व्यवस्थित असा कलर चेंज होईपर्यंत मी इथं एखादा मिनिटभर परतून घेतलाय। याच्यामध्येच आपण जे 3 चमचे चिकन मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये 2 चमचे चिकन मसाला, चवीपुरतं मीठ टाकूया आणि सर्व मिक्स करून याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्हाला हवा असेल तर गरम मसाल्याचा किंवा खडे मसाले सुद्धा भाजून बारीक करून टाकू शकता। तर पाण्याचा आपण भाजी शिजताना वापर करणार नाही, फक्त मसाला शिजवण्यासाठी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी ग्रेव्हीसारखा हा मसाला होतो। तर पाणी गरम पाण्याचाच वापर केला आहे, अर्धा कप। तर याच्या प्लेट झाकूया आणि एखादा मिनिट झाकून ठेवूया। तर जवळपास 1-2 मिनिटं झालेले आहेत, व्यवस्थित असा मसाला एकत्रित झाला आहे, त्याला तर्री आलेली। तर हे मिक्स करून घेऊया। तर मसाला मिक्स करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण जे चिकनला मसाला लावून घेतला होता, साईडला ठेवला होता, तोच मी यामध्ये ठेवते। जवळपास 10 मिनिट तरी मी हे चिकनला मसाला लावून ठेवला होता। तर हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती प्लेट ठेवायची। जे नॉर्मल आपलं पाणी असतं त्यामधलं मी इथं 1 ग्लास पाण्याचा वापर करते। आपण भाजी शिजवताना त्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही, तर वाफेवरती शिजवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे। तर पाणी ठेवून 5 मिनिटं झालेले आहेत। दर 4 ते 5 मिनिटाला आपण प्लेट काढून हे जे चिकन आहे ते परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे चिकन शिजत नाही तोपर्यंत। तर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता परत एकदा आपल्याला तीच प्रोसेस करायची। याच्यावरती प्लेट ठेवूया, पाणी ठेवलेलं आहे आणि परत 5 मिनिटं मी इथं शिजवून घेतलं आहे। गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरतीच आहे, म्हणजे जेणेकरून मसाला चिटकणार नाही आहे आणि कढई जी आहे ते आपल्याला जाडच वापरायची। तर जवळपास इथं मी 12 ते 15 मिनिटं झालेले आहेत, आपलं चिकन शिजलं गेलेलं आहे। तर यामध्येच टाकण्यासाठी आपलं राहिलेलं जे बटर आहे ते बटर मी इथं 2 चमचे टाकते। बटरमुळे जेवढं तुम्ही बटरचा जास्त वापर करसाल तेवढी टेस्ट अजून खूप छान येईल। तर प्लेट ठेवून एखादा मिनिटच फक्त आपण हे बटर वितळू देणार आहोत। तर 1 मिनिट झालेलं आहे, गॅस बंद करूया। अशा प्रकारे झणझणीत असं आपलं चिकन तयार झालंय। याच्यावरती कोथिंबीर टाकूया बारीक चिरून घेतलेली आणि मिक्स करून घेऊया।
तर हे चिकन मी सर्विंग बाउलमध्ये काढते। अशा प्रकारे अगदी वाफेवरती पाण्याचा वापर न करता ग्रेव्ही टाईप झणझणीत असं बटर चिकन तयार आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।